नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील आनंदी आनंदगडे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. त्यातील अ. सगळीकडे आनंदी आनंद आहे. उत्तर. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. दुसरं. खुललेली संध्याकाळ आनंदाने गाणे गात आहे. या अर्थाची कवितेतील ओळ आहे. फुलली संध्या प्रेमाने आनंद गाते गाणे. तिसरा आहे. झरे संथ गतीने वाहत आहे. या अर्थाची कवितेतील ओळ आहे. वाहते निर्झर मंद गती. पुढचा आहे. वेली व झाडे डोलत आहेत. या अर्थाची ओळ आहे. डोलती लतिका वृक्षलती. प्रश्न क्रमांक 2. कोण ते लिहा. त्यातील अ. सोनेरी असलेले सूर्यकिरण. आनंदात रंगून गेलेले चित्त. मंद गतीने वाहणारा निर्झर. कुजून गाणारे पक्षी. प्रश्न क्रमांक 3. उत्तरे लिहा. त्यातील अ. आनंद कोठे फिरत आहे. उत्तर. आनंद इकडे तिकडे चोहीकडे सर्वत्र फिरत आहे. आनंद वरती खाली नभात चारही दिशात सर्वत्र फिरत आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. तुम्हाला कवितेतील कोणत्या ओळी आवडल्या का ते सांगा. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे या ओळी मला आवडल्या कारण त्या सर्वत्र आनंद पसरवल्याचे सुंदर चित्र उभे करतात. पुढचा प्रश्न. विचार करा व सांगा. त्यातील पहिला प्रश्न. तुमच्या मित्रमैत्रिणीला आनंद होईल यासाठी तुम्ही काय कराल. उत्तर. मी त्यांच्याशी प्रेमाने बोलेन, त्यांना मदत करीन, त्यांच्यासोबत खेळेल आणि माझ्या वस्तू वाटून घेईन. चर्चा करूया. सकाळच्या वातावरणात कसे असते याविषयी मित्रमैत्रिणीसोबत चर्चा करा. सकाळचे वातावरण प्रसन्न, शांत, स्वच्छ आणि आल्हाददायी असते. पक्ष्यांचा किलबिलाट येतो व थंडगार वारा वाहत असतो. सकाळच्या वातावरणात खूप उत्साह वाटतो. तुम्हाला कोणती कामं करताना आनंद होतो याविषयी गप्पा मारा. उत्तर. मला खेळताना, चित्र काढताना, गोष्टी वाचताना आणि मित्रांसोबत वेळ घालवताना आनंद होतो. पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला आलेल्या आनंददायी 8 ओळीत लिहा. उत्तर. माझा वाढदिवस होता. सकाळी आई-बाबांनी मला शुभेच्छा दिल्या. मित्रांनी सुंदर भेटवस्तू दिल्या. आम्ही केक कापला. सर्वांनी गाणी म्हटली. खूप खेळलो. मला खूप आनंद झाला. तो दिवस मी कधी विसरणार नाही. दुसरा प्रश्न आहे. तुमच्या वर्गाची हस्तलिखित तयार करण्यासाठी विविध विषयांची यादी करा. उत्तर. गोष्टी, कविता, चित्रकला, पर्यावरण, सण उत्सव, थोर व्यक्ती, विनोद आणि कोळी. व्याकरणाशी संबंधित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. समानार्थी शब्द लिहा. त्यातील अ. मोद आनंद. वायू वारा. नभ आकाश. नेत्र डोळे. चित्त मन. कौमुदी चांदणे. वृक्ष झाड. विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यातील अ. सुख दुःख. इकडे तिकडे रडणे हसणे. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3. इकडे तिकडे चोहीकडे या ओळीप्रमाणे परिसरातील वस्तूंचे वर्णन करून लिहा. पशु पक्षी चोहीकडे. डोंगर टेकड्या चोहीकडे. नद्या ओढे चोहीकडे. खालील शब्दांसाठी यमक जुळणारे शब्द लिहा. त्यातील अ.
फिरलो, हसलो, आ, नाद, वाद. दिलेल्या वाक्यातील क्रियापदे ओळखा व लिहा. त्यातील अ, मुले लवकर घरी गेली. क्रियापद आहे गेली. दुसरं, मुलांनी अभ्यास केला. केला हे क्रियापद आहे. तिसरं, परागने ससा पकडला. पकडला हे क्रियापद आहे. पुढचं आहे आज आम्ही खूप खेळलो. खेळलो हे क्रियापद आहे. पुढचं आहे कोकिळ गाणे गातो. गातो हे क्रियापद. ताई गावाला गेली. गेली हे क्रियापद. खालील उतारा वाचा. त्याला योग्य शीर्षक द्या. मराठी साहित्यातील निसर्गप्रेमी कवी म्हणून बालकवी ओळखले जातात. त्यांचे खरे नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. त्यांचा जन्म इसवी सन 1890 मध्ये झाला. लहान वयातच त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली. 1907 साली जळगाव येथे भरवलेल्या कवी संमेलनात त्यांना बालकवी म्हणून गौरवण्यात आले. बालकवींच्या कवितांमध्ये निसर्गाचे अत्यंत सुंदर चित्रण आढळते. फुले, पक्षी, झाडे, वारा, पाऊस अशा निसर्गातील विविध घटकांशी त्यांचे अतूट नाते दिसून येते. त्यांच्या कवितेची भाषा सोपी, मधुर आणि भावपूर्ण आहे. त्यामुळे त्यांच्या कविता वाचताना वाचकाच्या मनात आनंद आणि प्रसन्नता निर्माण होते. फुलराणी आणि आनंदी आनंदगडे या त्यांच्या कविता विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातील सौंदर्य दृष्टी आणि निसर्ग प्रेम वाचकांना मोहून टाकते. बालकवींचे आयुष्य जरी अल्प होते तरी त्यांनी मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या कविता विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात आणि निसर्गावर प्रेम करण्याची शिकवण देतात. त्यामुळे बालकवी हे मराठी साहित्य विश्वातील अजरामर कवी म्हणून सदैव स्मरणात राहतील. उतार्याला योग्य शीर्षक कवी, बालकवी. या ठिकाणी आलेले प्रश्न आहे या प्रकारे. वरील उतार्यात कोणाचे वर्णन आलेले आहे? उत्तर, वरील उतार्यात कवी बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे वर्णन आलेले आहे. दुसरं, बालकवींचे पूर्ण नाव सांगा. बालकवींचे पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. तुम्हाला आवडणाऱ्या साहित्यिकांची माहिती मिळवा. 4 ते 5 ओळीत माहिती लिहून त्यास योग्य शीर्षक द्या. या प्रकारे बघा, साने गुरुजींबद्दल आपण माहिती लिहिणार आहोत. साने गुरुजी हे शीर्षक आहे. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते. ते प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक होते. त्यांनी मुलांसाठी अनेक सुंदर पुस्तके लिहिली. श्यामची आई हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यांचे साहित्य प्रेम, माणुसकी आणि संस्कार शिकवते. अशा प्रकारे आज आपण आनंदी आनंदगडे या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.